त्याच्यामध्ये जे बारीक बारीक काम दिलेले आहे पूर्ण विविंगचं काम आहे. या बाजूला ही फ्लावर कॉन्सेप्टची विविंग आहे आणि आतमधच्या भागाला तुम्ही बघणार तर अशा पद्धतीने पुन्हा जे आहे ना ते धाग्यांचं वर्कचं जो काम आहे पूर्ण साडीमध्ये भरीव येणार आहे. 630 साडीची लेंथ राहणार आहे विथ ब्लाउज पीसच्या सोबत येणार आहे. तर हा लाईट कलर मध्ये पण वेगळं वर्क आहे. जसं काय तुम्ही बघताय ना आतमधच्या भागाला तुम्ही बघा इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा जो काम आहे तो वेगळा आहे. इथेही जो काम दिलं ते तोही वेगळा आहे. हा जो कलर आहे तो साड्यांमध्ये टोन टू टोन मध्ये एम्ब्रॉयडरीचा वर्क दिलेला आहे आणि हा साड्यांचा कलर खूप प्रचंड लोकांना आवडत. कलीवाईज काम दिलेलं आहे. आतमधचा पॅनल जे आहे तेही वेगळ्या पद्धतीचा आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला विविंगचं काम मिळणार आहे. इथे बारीकचा बॉर्डर येणार आहे तर इथे तुम्हाला मोठी बॉर्डर येणार कारण की हा जो भाग आहे तो निर्यांचा भाग आहे. नमस्कार मित्रमंडळी, मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अंकलेश्वर सिल्क मिल्स मध्ये. आज आपण बघणार आहे काठपदर विथ एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या जे की प्रीमियम क्वालिटी मध्ये बनवून आलेले आहेत. हे कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानामध्ये मेंटेन करून दुप्पट नफा घेऊ शकता. तसे प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन राहणार आहे. चला मग कलेक्शन बघायचं सुरू करूया. तर पहिला जो सॅम्पल आहे त्याच्यामध्ये तुम्ही वर्क बघताय तर हा पूर्ण विविंगचा काम आहे. इथे तुम्ही बघताय ना इथे वर्क अतिशय डिफरंट स्टाईल मध्ये केलेला आहे. ही लाईट कलरची साडी आहे. डार्क कलर हा आहे. हा थोडासा जास्त दिसेल तुम्हाला कॅमेरामध्ये तर बघू शकता. त्याच्यामध्ये जे बारीक बारीक काम दिलेले आहे पूर्ण विविंगचं काम आहे. या बाजूला ही फ्लावर कॉन्सेप्टची विविंग आहे आणि आतमधच्या भागाला तुम्ही बघणार तर अशा पद्धतीने पुन्हा जे आहे ना ते धाग्यांचं वर्कचं जो काम आहे पूर्ण साडीमध्ये भरीव येणार आहे. 630 साडीची लेंथ राहणार आहे विथ ब्लाउज पीसच्या सोबत येणार आहे. हेवी कलेक्शन राहणार आहे बट प्राइस अतिशय रिझनेबल. बघू शकता कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जर नवीन स्टार्टअप करायचा असेल तर हे कलेक्शन तुम्ही मागू शकता. घरी बसल्या बसल्या पण तुम्ही कलेक्शन बघू शकता. ह्याच्यामध्ये कलर मॅचिंग दाखवेल तर हा अगोदर मी तुम्हाला दाखवला लाईट कलर तर हा लाईट कलर मध्ये पण वेगळं वर्क आहे. जसं काय तुम्ही बघताय ना आतमधच्या भागाला तुम्ही बघा इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा जो काम आहे तो वेगळा आहे. इथेही जो काम दिलं ते तोही वेगळा आहे. म्हणजे दोन्ही साड्यामध्ये वेगवेगळं व्हेरिएशन आहेत, कॉन्सेप्ट आहेत. जर तुम्हाला साड्यांचा बिझनेस करायची आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त घ्यायचं असेल तर या साड्या तुमच्यासाठी बेस्ट म्हणा बेस्ट राहणार आहे. वर्कवाले कॉन्सेप्ट आहेत, नवीन कलेक्शन आहेत. हे सर्व साड्या मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता आणि व्हिजिट करून पण खरेदी करू शकता. तुमचा जर बजेट फक्त आणि फक्त 15,000 किंवा 10,000 असेल तर तुम्ही व्हिजिट करून खरेदी नका करू. कारण की यायला जायला आणि तुम्ही इथे कुठेही थांबणार आणि एक नाश्ता वगैरे काही तुम्ही म्हणजे लंच वगैरे काही केलं त्याचाही खर्च तुमच्या प्रॉडक्ट मध्ये इन्क्लूड होतो आणि सोबत तुम्ही ट्रेननी आले किंवा तुम्ही गाडी घेऊन आले त्याचाही खर्च तुमच्या प्रॉडक्टवरच जातो. म्हणून जर तुमचा कमी इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्ही एक चांगली फर्म पकडा. म्हणजे एक चांगला कोण असेल ते कडनं तुम्ही माल खरेदी करा. मी असं नाही म्हणत फक्त अंकलेश्वर सिल्क चांगल्या फर्म मधनं तुम्ही खरेदी करा जिथे तुम्हाला फॅक्टरी रेट मध्ये कलेक्शन मिळेल आणि चांगली व्हेरायटी सुद्धा मिळेल आणि ती कंपनी जेन्युइन पण असायला पाहिजे. आजकालची कंपनीच्या सोबत नाही, जी जुनी आणि जाणती कंपनी आहे 1988 पासून काम करत आहे अंकलेश्वर सिल्क मिल्स. या कंपनी संग तुम्ही जोडून तुमचा व्यवहार स्टार्टअप करू शकता. ट्रस्टेबल कंपनी, चांगली जेन्युइन फर्म आहे. ठीक आहे, तर हा बेसिक नॉलेज तुमच्यापाशी पाहिजे मग तुम्ही ऑनलाईन पण खरेदी करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला फसवणूक किंवा फ्रॉड वगैरे नाही होणार. बाकी जर तुमचा बजेट लाख, 1.5 लाख, 2 लाख, 4 लाख, 10 लाख, 12 लाख, लाखच्या वरती कितीही बजेट आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. कारण की 15,000 मध्ये कसं होतं की 15,000 मध्ये तुम्ही जास्त जास्त साड्या म्हणजे 30 किंवा 35 साड्या घेतल्या. मी एक्झाम्पल म्हणून सांगते, 30 साड्या तुम्ही घेतल्या 15,000 मध्ये. आता त्या 30 साड्यावर जे तुमचं राहायचं किंवा येण्याचं खर्च लागलं तर डिवाइड करणार तुम्ही तर सर्व साडीमध्ये 50 रुपये किंवा 20-30 रुपये एक्स्ट्रा जात आहेत. ते कसलं फक्त आणि फक्त तुम्ही जे ट्रॅव्हल्स केलेले आहेत त्याचा खर्च. जर 350 रुपयाला आहे तर ती साडी तुम्हाला 350ची बनवावा लागेल कारण की तुमचा यायचा खर्च त्यामध्ये इन्क्लूड झाला. आता ह्याच्यानंतरचा जो प्रॉफिट होईल तो तुमचा प्रॉफिट होणार आहे. मग एखाद्या वेळी साडी खूप महागी होते आणि म्हणून कस्टमर बोलतात तुमच्याकडचे साड्या जे आहेत ना ते महाग आहेत तर नाही जमत. तर कस्टमरला आपल्याला वाढवायचंय ना की आपल्याला तोडायचंय. मग त्या हिशोबानेच कलेक्शन तुम्हाला घ्यायचंय आणि तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता जेव्हा तुमचा बजेट कमी असेल. हाय बजेट असेल, चांगला सुरुवात द्यायची असेल बिझनेसला दुकानापासून तर नक्की व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा. अंकलेश्वर सिल्क मिलचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि स्क्रीनवर नंबर आहे. ठीक आहे.
हे बघा, हे नवीन कलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये पण तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा जो काम आहे, हा जो कलर आहे तो साड्यांमध्ये टोन टू टोन मध्ये एम्ब्रॉयडरीचा वर्क दिलेला आहे आणि हा साड्यांचा कलर खूप प्रचंड लोकांना आवडते. जर तुम्हाला ही असं काही नवीन आणि काही वेगळं कलेक्शन विक्री करायचं असेल तर ह्या साड्या मागून घ्या. सेट टू सेट खरेदी करायचे, कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे, 1-2 पीसाचं काम नसतो. ठीक आहे, चला. ह्याच्यानंतरचा जो काम आहे तो तुम्ही बघा, इथे कलीवाईज काम दिलेलं आहे. आतमधचा पॅनल जे आहे तेही वेगळ्या पद्धतीचा आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला विव्हिंगचं काम मिळणार आहे. इथे बारीकचा बॉर्डर येणार आहे, तर इथे तुम्हाला मोठी बॉर्डर येणार, कारण की हा जो भाग आहे तो निर्यांचा भाग आहे. आता हा ह्याच्यामध्ये जो काम आहे ते तुम्ही बघा, छान छान कलेक्शन इकडे तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जाणार आहे. जर साड्यांचा बिझनेस करायचा असेल तर या साड्या तुमच्यासाठी खूप 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 चांगला प्रॉफिट आणि मार्जिन देणार आहे. त्रिशिका ह्या कॅटलॉगचं नाव आहे, त्रिशिका सिल्क्स. तुम्ही ह्या नावाने पण ह्या साडीला बुक करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन पण ह्या साडीला तुम्ही बुक आपला करू शकता. 6, 8, 12ची अशी कलर मॅचिंग येते, ते कंपल्सरी तुम्हाला घ्यायला लागेल आणि मिनिमम ऑर्डर फक्त आणि फक्त 10,000चा राहणार आहे. हे कशासाठी की तुम्ही क्वालिटी बघाल, तुम्ही कलेक्शन बघाल, तुम्ही डिझाईन बघाल, एक सुरुवात द्याल बिझनेसला, म्हणून 10,000चा मिनिमम ऑर्डर ठेवलेला आहे. बाकी तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा बिझनेसला वाढवायचे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र.